मधुमेहामुळे डोळे, मेंदू, हृदय आणि किडनी यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचल्यामुळे आयुष्य निस्तेज होते. मधुमेह संवाद या विषयावर तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की आपण आपल्या मधुमेहाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून स्वतःला कसे निरोगी ठेवू शकतो. मधुमेह व्यवस्थापन आणि त्याच्या गुंतागुंतीच्या उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर अभिजित गोविंद मुगळीकर, डायबेटोलॉजिस्ट यांच्यासोबत डायबिटीज डायलॉग टॉक शो नक्की पहा. यांच्याकडून रविवार 6 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता झी24 वर. अधिक माहितीसाठी फेसबुक पेज डायबिटीज डायलॉग वर लॉग इन करायला विसरू नका. शनिवार 12 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजता फेसबुक लाईव्ह वर पुन्हा प्रक्षेपण. नमस्कार, मी विदुला. डायबिटीज डायलॉग या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात भारतात मधुमेहांच्या रुग्णांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. म्हणूनच भारताला जगामध्ये मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. मधुमेहाच्या दुष्परिणामांमध्ये हृदयरोग सामान्य आहेत. अनकंट्रोल डायबिटीसमुळे आपल्या शरीरातील मेंदू, किडनी, त्वचा यासारख्या महत्त्वाच्या अवयवांवरती परिणाम होतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये मधुमेहाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून डायबिटीज डायलॉग यासारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फेटर्निटीचे तज्ञ डॉक्टर आपल्याला डायबिटीस व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल जागरूक करतील. आजच्या आपल्या शृंखलेमध्ये आपल्या सोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर अभिजित मुगळीकर. डॉक्टर अभिजित मुगळीकर हे श्री समर्थ डायबिटीज अँड डेंटल केअर सेंटर लातूर येथे सल्लागार डायबेटोलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर ते MIMSR मेडिकल कॉलेजमध्ये फार्माकोलॉजिस्टचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख म्हणून आपली सेवा प्रदान करतात. नमस्कार डॉक्टर, आजच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण डॉक्टर अभिजित मुगळीकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मधुमेह पूर्ववत होतो का, त्याची काय तथ्य आहेत आणि काय मिथ्स आहेत. तर डॉक्टर, याच कडीला पुढे नेत माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मधुमेह म्हणजे काय? मधुमेहाची शास्त्रोक्त व्याख्या ही खूप किचकट आहे. पण जर मधुमेह म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचे असेल तर एखाद्या व्यक्तीने त्याच्या रक्तातल्या साखरेची पातळी किंवा तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आणि रक्तातली तपासणी करताना फक्त रक्तातली तपासणी न करता उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासानंतर केली तर त्याचं निदान व्यवस्थित होऊ शकतं. मधुमेह जर जाणून घ्यायचा असेल तर उपाशीपोटी रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर HbA1c म्हणजेच मागच्या 3 महिन्यातील रक्तातलं साखरेचं प्रमाण हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण उपाशीपोटी हे 100 किंवा 125 पेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतरची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 140 किंवा 200 पेक्षा जास्त असेल आणि HbA1c ज्यामध्ये की आपण बघू शकतो मागील 3 महिन्यातून रक्तातलं साखरेचं प्रमाण किती आहे हे जर 6.5% पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाला असे आपण निदान करू शकतो. आता मी हे ऐकलं की मधुमेह नेमकं म्हणजे काय, पण मधुमेहाचे कुठले प्रकार असतात हे आम्हाला कळेल का? मधुमेहाचे मुख्यत्वे करून 2 प्रकार. एक टाईप 1 ज्यामध्ये की इन्सुलिनचा हार्मोन सिक्रीट होत नाही आणि दुसरा जो आहे तो टाईप 2 जो सामान्यपणे वयस्कर व्यक्तींमध्ये आढळून येतो. त्यामध्ये इन्सुलिनचं हार्मोन सिक्रीट होतं पण ते व्यवस्थितरित्या कार्य करत नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे तो गरोदर स्त्रियांमध्ये आढळणारा मधुमेह ज्याला की आम्ही जेस्टेशनल डायबिटीस मेलाइटस असं म्हणतो. असे साधारणपणे 2 ते 3 मधुमेहाचे प्रकार आढळून येतात. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की 3 प्रकार आहेत, पण मुख्यतः भारतीयांमध्ये कुठला प्रकार प्रामुख्याने आढळतो? भारतीयांच्या जनुकानुसार भारतीयांमध्ये टाईप 2चा प्रकार हा जास्त प्रमाणात आढळून येतो. तुम्ही जर वयस्कर लोकांमध्ये बघितलं तर हा टाईप 2चा प्रमाण म्हणजेच इन्सुलिनचं हार्मोन सिक्रीट होतं पण ते व्यवस्थितरित्या काम केलं जात नाही. हे कदाचित जीवनशैली बदल असल्यामुळे किंवा बदल झाल्यामुळे असू शकेल. टाईप 1 हा मॅक्झिमम मुलांमध्ये आढळतो. तो खूप कमी प्रमाणात आहे सुदैवाने. आणि जेस्टेशनल डायबिटीस मेलाइटस म्हणजे गरोदर स्त्रियांमध्ये, बऱ्याचशा गरोदर स्त्रियांमध्ये सुद्धा मधुमेह आढळतो. पण टाईप 2चं प्रमाण हे भारतीयांमध्ये सगळ्यात जास्त आहे. आता आपण जसा कार्यक्रम सुरू केला डॉक्टर आणि आपण म्हणालो की पूर्वस्थिती, मधुमेहाची पूर्वस्थिती, तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की मधुमेहाची पूर्वस्थिती म्हणजे काय? मधुमेहाची पूर्वस्थिती म्हणजे मधुमेह डायग्नोज करण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी आपण उपाशीपोटी आणि जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासतो. तसेच निदान करण्यासाठी HbA1c सुद्धा तपासणी केली जाते. जर एखादी व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वस्थितीत बघायची असेल तर उपाशीपोटी साधारणपणे 100 ते 125 मिलीग्रॅम % जर रक्तातलं साखरेचं प्रमाण असेल
आणि जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतर 140 ते 199 किंवा 200 पर्यंत जर त्याची साखर असेल, रक्तातलं साखरेचं प्रमाण असेल आणि HbA1c जर 5.7 to 6.4% जर असेल तर त्या व्यक्तीला मधुमेहाची पूर्वस्थिती आहे असं आपण म्हटलं जातं. डॉक्टर, मधुमेह पूर्ववत होणे म्हणजे काय? हो, मधुमेहाची पूर्वस्थिती जाणून घेण्याचं कारणच असं आहे की मधुमेहाची पूर्वस्थिती जर तुम्ही जाणून घेतलीत तर तुमची जीवनशैली जर बदलली तुम्ही तर मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. तर मधुमेह हा पूर्ववत बऱ्याचशा व्यक्तींमध्ये होतो आणि त्यालाच आम्ही डायबिटीसचं रिव्हर्सल किंवा डायबिटीसचं रिमिशन असं म्हणतो. मग आता आपण याचा विचार केला की डायबिटीज हा पूर्ववत होतो, तर मग असे कुठले लोक आहेत ज्यांच्यामध्ये डायबिटीज हा पूर्ववत होऊ शकतो? डायबिटीस पूर्ववत कोणात होऊ शकतो यापेक्षा सुद्धा मधुमेह कोणामध्ये पूर्ववत होऊ शकत नाही हे आपण पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण टाईप 1ची व्यक्ती किंवा टाईप 1चं लहान मूल ज्याच्यामध्ये की इन्सुलिनचा हार्मोनच सिक्रेट होत नाही अशा व्यक्तींमध्ये पूर्ववत होत नाही, मधुमेह हा रिव्हर्स किंवा रिमिशन होत नाही. पण टाईप 2ची व्यक्ती ज्यांचा की मधुमेह 5 वर्षापेक्षा कमी आहे किंवा जस्टेशनल डायबिटीस मलायटस म्हणजेच गरोदर स्त्रियांमधला मधुमेह हा मात्र नक्कीच पूर्ववत होऊ शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती ही जर टाईप 2ची असेल आणि तिचं ड्युरेशन किंवा तिचा हा मधुमेहाचा काळ 5 वर्षापेक्षा कमी असेल तर नक्कीच त्याचा मधुमेह पूर्ववत होऊ शकतो किंवा रिव्हर्सल किंवा डायबिटीसचं रिमिशन हे होऊ शकतं. म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही, पूर्ववत होऊ शकतो डायबिटीज. मग डायबिटीज पूर्ववत होण्यासाठी कुठल्या उपचार पद्धती आहेत का किंवा काही तपासण्या आहेत का ज्या माहितीहून आमचे प्रेक्षक त्याची अंमलबजावणी करू शकतील? प्रत्येक मधुमेह रुग्ण जर तुम्ही बघितला तर तो ह्याच पाठीमागे असतो की माझा मधुमेह हा पूर्ववत होईल का किंवा माझं डायबिटीस हा रिव्हर्स होईल का, माझ्या डायबिटीसचं रिमिशन होईल का. तर प्रत्येकात हे होत नाही. मी जसं सांगितलं टाईप 1च्या व्यक्तीमध्ये पूर्ववत होत नाही, रिव्हर्सल होत नाही, रिमिशन होत नाही. पण टाईप 2च्या व्यक्तीसुद्धा ज्यांचं मधुमेह किंवा ज्यांचं ड्युरेशन मधुमेहाचं हे 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांचीच फक्त पूर्ववत किंवा रिव्हर्सल किंवा रिमिशन होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीचा कार्यकाल किंवा डायबिटीसचा काल हा 5 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर कदाचित शक्यता ही कमी होते. पण त्यासाठी जीवनशैली बदल करणं आणि वेळच्या वेळेवर तपासणी करणं आणि औषधोपचार करणं हे खूप गरजेचं आहे. तसं जर तुम्ही रेग्युलर ठेवलात तर नक्कीच तुमचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. काही चाचण्या उपलब्ध आहेत का सर, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की आपण पूर्ववत करू शकतो की नाही? पूर्ववत करण्यासाठी फक्त तुम्हाला उपाशीपोटी जेवणानंतर आणि HbA1c हे चेक करायचं आहे. तुमची जर HbA1c ही 6 पेक्षा कमी किंवा 5.7% पेक्षा कमी आली तर तुमचा मधुमेह हा रिव्हर्स झाला आहे किंवा रिमिशन झालं आहे असं तुम्ही मानू शकता. पण रिमिशनचा अर्थच असा आहे, जर इंग्लिश डिक्शनरीमध्ये आपण रिमिशनचा अर्थ जर बघितला मराठीमध्ये तर ती दिली गेलेली सूट आहे. तुम्हाला मधुमेह पूर्ववत झाला आहे याचा अर्थ तुमचा मधुमेह पूर्ण बरा झाला आहे असं नाही. तुम्हाला औषध गोळ्या लागणार नाहीत, तुम्हाला औषध गोळ्यापासून सुटका मिळेल, पण जीवनशैली बदलरूपी लस किंवा योग्य आहार आणि व्यायाम हे चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. तपासणी ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण झालेला रिव्हर्सल किंवा झालेलं रिमिशन हे पुन्हा मधुमेहाकडे जाऊ शकतं. म्हणून एखादी व्यक्ती जरी पूर्ववत झालेली असेल किंवा रिमिशन झाले असेल किंवा रिव्हर्सल जरी झालेला असेल जीवनशैली बदलरूपीमुळे किंवा घेतलेल्या औषधोपचारामुळे तरीसुद्धा त्या व्यक्तीने नंतर परत तपासणी करणे आणि योग्य जीवन पद्धती ठेवणे हे खूप गरजेचं आहे. खरं तर मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते. मलाही तो प्रश्न पडलाय की पूर्ववत होणं म्हणजे पूर्णपणे आपला मधुमेह जाणं असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि हे मिथ सुद्धा आहे डॉक्टर. तर प्रेक्षकांना तुम्ही या मिथ बद्दल काय सांगाल? डायबिटीसचं रिव्हर्सल आणि डायबिटीस रिमिशन हे 2 वर्ड आहेत. रिव्हर्सल आपण कधीच वापरत नाही किंवा कुठलेच डॉक्टर रिव्हर्सल म्हणत नाही, तर ते म्हणतात रिमिशन. तुम्ही कदाचित कॅन्सरमध्ये सुद्धा हे ऐकलं असेल. रिमिशनचा अर्थच असा आहे की तुमची फक्त स्थिती ही पूर्ववत होते, पण कुठल्याही क्षणी जर तुमची जीवनशैली बदलली, जर तुमचं वजन वाढलं, जर तुमचा व्यायामाचा अभाव असेल, जर तुम्ही गोड पदार्थ खाल्ले तर पुन्हा मधुमेह हा होऊ शकतो आणि म्हणूनच त्याला रिमिशन असं म्हटलं जातं. याचा अर्थच असा आहे की तुम्ही तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण किंवा मधुमेह हा नियंत्रित ठेवता फक्त केवळ औषधोपचार न घेता. म्हणजे त्या व्यक्तीला इन्सुलिनची गरज नाही, त्या व्यक्तीला गोळ्यांची गरज नाही, पण ती व्यक्ती ही मधुमेह नियंत्रित ठेवते म्हणजेच त्याचं रिमिशन झालेलं आहे. तर त्या व्यक्तीनं रिमिशन झाल्यानंतर स्ट्रिक्ट फॉलो करणं गरजेचं आहे जीवनशैली किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचं. जर योग्य आहार ठेवला आणि व्यायाम जर व्यवस्थित ठेवला तर नक्कीच तुमची पूर्ववत स्थिती झालेली ही तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकता. खरं तर एक प्रश्न आहे डॉक्टर, जो की प्रत्येकासमोर आहे. आज रीलचा काळ आहे, त्यामुळे कुणी येतं आणि काहीतरी नवीन रील आपण बघतो आणि त्यावरनं आपण ठरवतो की डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितले. तर प्रेक्षकांना तुम्ही याबद्दल काय सूचना द्याल? अगदी चांगला प्रश्न आहे. खरंच आहे, या सोशल मीडियामुळे खूप अशी वेगळे माइट्स
किंवा वेगळे वेगळे मिथ्य असे झालेले आहेत डायबिटीसच्या रिव्हर्सलबद्दल. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे रिव्हर्सल नव्हे, हे आहे रिमिशन. म्हणजे तुम्हाला दिली गेलेली सूट कशापासून, तर औषधोपचारापासून. तुम्ही तुमची जीवनशैली किंवा तुमचा आहार आणि व्यायाम हा योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वेळच्या वेळेवर तपासणी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्ही जर वेळच्या वेळी तपासणी केली तर त्याच वेळेस तुम्हाला कळू शकेल कदाचित तुमचा पूर्ववत झालेला मधुमेह हा परत मधुमेहाकडे जातोय किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीकडे जातोय. आणि तसं जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढत असेल, मधुमेहाचं प्रमाण वाढत असेल, तर तुम्ही पुन्हा एकदा औषधोपचार घेणं गरजेचं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, किंवा जर गरज पडली तर जीवनशैली बदलसुद्धा करून घेणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाची माहिती खरं तर डॉक्टर तुम्ही आत्ता सांगितली. एक शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर, खूप महत्त्वाचा आहे. पूर्ववत झालेलं पेशंट असेल, ज्याची डायबिटीस ही पूर्ववत झाली आहे, तर त्यांनी कुठली काळजी प्रकर्षाने घ्यायला हवी जेणेकरून पुन्हा तो त्रास उद्भवणार नाही? खरं आहे, डायबिटीस पूर्ववत झाला, मधुमेह पूर्ववत झाला किंवा डायबिटीसचं रिमिशन झालं याचा अर्थ तुमचा मधुमेह पूर्ण बरा झाला असं नव्हे. याचं कारण असं आहे की ज्या दिवशी तुमची जीवनशैली बदल होईल, ज्या दिवशी तुमच्या आहारात बदल होईल, ज्या दिवशी तुमच्या व्यायामाचा अभाव असेल किंवा तुमचं जर वजन वाढलं तर नक्कीच पुन्हा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं आणि तुमचा मधुमेह हा पुन्हा वाढू शकतो, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून मधुमेह पूर्ववत झालेल्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, तर त्यांनी योग्य आहार ठेवणं गरजेचं आहे, व्यायाम संतुलित ठेवणं गरजेचं आहे, नियमित ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वेळच्या वेळेवर तपासणी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी कुठलेही मिथ्स किंवा माईट्स हे पसरवू नये सोशल मीडियाद्वारे की माझ्या गोळ्या बंद झाल्या किंवा माझे औषधोपचार बंद झाले. औषधोपचार बंद जरी झालेले असले तरी तुमची योग्य जीवनशैली हे कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे आणि वेळच्या वेळेवर तपासणी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. डॉक्टर, खरं तर मी असं म्हणेल आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, कारण तुम्ही डॉक्टरच आहात, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही बरेचसे उपक्रम राबवत असतात. जसं की लहान मुलांसाठी तुम्ही एक विशेष उपक्रम राबवता. लहान मुलांनी कुठल्या प्रकारचं खाद्यपदार्थ खावीत किंवा ना खावी याबद्दल तुम्ही खूप विस्तृत माहिती लहान मुलांना देत असतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? चाइल्ड ओबेसिटीबद्दल तुम्ही नेहमी काम करत असतात, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना याबद्दल काय सल्ला द्याल? रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बऱ्याचशा शाळांमध्ये 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी चाइल्डहूड ओबेसिटी प्रिव्हेन्शनचे कार्यक्रम राबवतो. यामध्ये मी एक लेक्चर देतो ज्यामध्ये त्यांना खाद्यपदार्थ कुठले खावे किंवा खाऊ नये, म्हणजे उदाहरणच द्यायचं तर फास्ट फूडचं सेवन न करणे. आणि दुसरी गोष्ट की दुसरा जो आयाम आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा किंवा जीवनशैली बदलाचा, की जो आहे व्यायाम, तो व्यायामाचा अंतर्भाव तुमच्या जीवनामध्ये असणं याचा इम्पॉर्टन्स मुलांना कळावा, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना कळावा म्हणून आम्ही लेक्चर डिलिव्हर करतो. पण यामध्ये सांगतो काय आम्ही की फास्ट फूडचं सेवन न करणे आणि व्यायामाचा अंतर्भाव असणं खूप गरजेचं आहे. आता गेम्स आपण म्हणतो आणि बरेचसे 9वी आणि 10वीतले विद्यार्थी तुम्ही जर बघितले तर ते व्हिडिओ गेम्स खेळतात. मग त्यांना मी सांगतो की गेम्सचा पूर्ण फुल फॉर्म जर GAME तुम्ही जर बघितलं तर G म्हणजे गो ऑन द ग्राउंड अँड मूव्ह युअर बॉडी अँड एन्जॉय. इफ यू आर गोईंग ऑन द ग्राउंड, इफ यू आर मूव्हिंग युअर बॉडी अँड इफ यू आर एन्जॉईंग, दॅट इट मीन्स इट्स अ गेम. सो यू शुड हॅव दोज गेम्स, इट शुड नॉट बी व्हिडिओ गेम्स. तर असं त्यांना फक्त आम्ही प्रबोधन करतो जेणेकरून योग्य आहार आणि व्यायाम त्यांच्या जीवनामध्ये अंतर्भाव व्हावा आणि फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यांची ओबेसिटी कमी व्हावी. कारण ओबेसिटी किंवा जाड स्थूलपणा हा सुद्धा एक मधुमेहाचं कारण आहे, मधुमेह होण्याचं. आणि हे जर आपण अवॉइड करू शकलो तर नक्कीच भविष्यामध्ये होणारे रुग्ण हे आपण टाळू शकतो. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमाने आम्ही असे प्रोग्राम्स हे बऱ्याचशा शाळेमध्ये राबवतो. खरं तर आता तुम्ही म्हणालात की मैदानी खेळ खेळणं फारच महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही सांगतात, पण जंक फूडच्या ऐवजी तुम्ही असा कुठला डाएट सजेस्ट कराल पालकांसाठी की जो टेस्टी पण असेल आणि मुलांना तो खावासा वाटेल, असं काही तुम्ही सजेस्ट करू शकाल? कुठलंही फूड महाराष्ट्रीयन मध्यम वर्गीयाचं हे नियंत्रित आणि संतुलित असतं. तुम्ही जर महाराष्ट्रीयन फूडची थाळी बघितलीत तर त्याच्यामध्ये प्रथिने, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये फॅटसुद्धा आहेत. तर महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीयाची थाळी हीच मी सजेस्ट करेन सगळ्या पालकांना. त्यांनी त्यांच्या मुलांना किंवा मुलींना देणं हे खूप गरजेचं आहे. तेच आपण संतुलित किंवा नियंत्रित आहार असं समजू शकू. जंक फूड किंवा फास्ट फूडचं सेवन न करणे आणि मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन थाळी ही दररोज खाणे हाच आहार हा मी सांगेन किंवा सल्ला देईन. नियमित व्यायाम करणं आणि आहारावर लक्ष देणं हा एक मंत्र तुम्ही आम्हा सगळ्यांना सांगितला आहे. डॉक्टर अभिजित, आत्ता तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय थाली, तर एकंदरीत तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय थाळी जर तुम्ही बघितली आणि त्याचे कंटेंट्स जर बघितले तर त्यामध्ये चपाती, भात,
वरण म्हणजेच डाळ आणि भाज्या, तसेच छोट्या छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे चटणी आणि कोशिंबीर व त्याचबरोबर मिठाचे सुद्धा थोडेसे प्रमाण, तूप तेल याचे सुद्धा थोडेसे प्रमाण, म्हणजेच जर शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर प्रथिने, फॅट्स आणि कार्बोदके याचं व्यवस्थितरित्या मिश्रण असतं आणि म्हणूनच त्याला संतुलित किंवा नियंत्रित आहार असं म्हटलं जाऊ शकतं. खरं तर खूप छान माहिती तुम्ही दिलीत की ही थाली आपल्यासाठी सर्व पूर्ण आहे. त्यामुळे जंक फूड खाण्यापेक्षा हे आपण जे रोज जेवत असतो ते खूप पवित्र आहे आणि ते खाण्याने आपली तब्येत किंवा आपल्या डायबिटीजपासून आपण दूर राहू. खरं तर कुठलीही लक्षणं आपल्याला दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता आधी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. खरंच डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती दिली. पण जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मी इतकंच सांगेन की मधुमेह पूर्ववत होतो किंवा नाही याबद्दल बरेचसे गैरसमज आहे. तर मी हा गैरसमज दूर करू इच्छितो की मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो, पण कुठल्या व्यक्तींमध्ये, जर टाईप 2ची व्यक्ती असेल तरच मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. टाईप 1च्या व्यक्तीमध्ये पूर्ववत होत नाही. जेस्टेशनल डायबिटीस मलायटस किंवा गरोदर स्त्रियांमधला जर मधुमेह असेल तर तो सुद्धा पूर्ववत होऊ शकतो. पण पूर्ववत झालेल्या व्यक्तींनी औषधोपचार जर बंद असतील तर आपली जीवनशैली ही व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे आणि वेळच्या वेळेवर तपासणी खूप करून घेणं हे खूप गरजेचं आहे. जर वेळच्या वेळेवर तपासणी नाही केली तर कदाचित कळणार नाही, कारण मधुमेहाचे 50% रुग्ण असे असतात की ज्यांना एकही लक्षण हे आढळून येत नाही. आपण आत्ताच लक्षणे बघितली, पण ते लक्षणे त्यांना आढळून येत नाहीत. म्हणून मधुमेह हा पूर्ववत जरी झालेला असेल तरी अशा व्यक्तींनी आपली वेळच्या वेळेवर तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर योग्य जीवनशैली म्हणजेच नियमित व नियंत्रित आहार आणि नियमित व्यायाम हे सतत ठेवणं गरजेचं आहे. आपलं वजन नियंत्रित ठेवणं करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि तसं जर केलं तर नक्कीच तुम्ही मधुमेह जो पूर्ववत झालेला आहे, जे रिमिशन झालेलं आहे, रिव्हर्सल नव्हे पण जे रिमिशन झालेलं आहे, हे कंटिन्यू खूप वर्षसुद्धा करू शकता. म्हणजेच तुम्हाला औषधोपचारापासून सुद्धा सुटकाही मिळू शकते. खरंच डॉक्टर, तुम्ही आज आम्हाला भरपूर माहिती दिली. त्यामुळे भरपूरसे असे काही गैरसमज आहेत जे वर्षानुवर्ष प्रेक्षक अवलंब करतायत, तर त्याबद्दल त्यांना खूप क्लिअरिटी मिळाली. डॉक्टर अभिजित मुगळीकर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी पुनश्च एकदा धन्यवाद. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल आणि ते आपलं निरोगी आयुष्य जगू शकतील. तुम्ही सुद्धा अधिक माहितीसाठी आमच्या डायबिटीज डायलॉग या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित मुगळीकर, मधुमेह तज्ज्ञ, लातूर. IDF किंवा इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या या वर्षाच्या घोषवाक्यानुसार नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड नो युअर रिस्क, म्हणजेच आपली जोखीम ओळखा व आपली जबाबदारी ओळखा, यानुसार प्रत्येक मधुमेही रुग्णांनी मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. या माहितीमध्ये मधुमेहाची लक्षणे, मधुमेहाचे दुष्परिणाम आणि मधुमेहाबद्दलचे गैरसमज, तसेच नियमित किंवा वेळोवेळी करावी लागणारी तपासणी का खरंच गरजेची आहे आणि जर असं केलं तर नक्कीच मधुमेह नियंत्रित ठेवून तुम्ही होणारे दुष्परिणाम हे सुद्धा टाळू शकता. मधुमेही रुग्णांबरोबरच काही व्यक्ती ज्यांना की भविष्यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींसाठी सुद्धा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर म्हणजे काय आणि असा रिस्क स्कोअर जर तुम्ही स्वतःवर अवलंबला तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता आहे का नाही हे जाणून घेऊ शकता. आणि IDFच्या घोषवाक्यानुसार म्हणजेच नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी, त्या पद्धतीने भविष्यात जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असेल तर नक्कीच आजच जीवनशैली बदलरूपी लस टोचून म्हणजेच आहार किंवा व्यायाम याचा व्यवस्थित संतुलन ठेवून तुम्ही होणारी रिस्क, होणारी शक्यता मधुमेह होण्याची भविष्यात नक्कीच टाळू शकता. म्हणूनच मी म्हणेन की मधुमेह हा जर नियंत्रित ठेवला तर तुम्ही मधुमेहाचे होणारे दुष्परिणाम टाळू शकता आणि एखाद्या व्यक्तीला जर भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असेल तर नक्कीच जीवनशैली बदल जर केलीत तर तुम्ही होणारा मधुमेहसुद्धा टाळू शकता. म्हणून मी एवढंच म्हणेन की मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा, म्हणजेच मधुमेहाबरोबर जगताना किंवा निरोगी जीवन जगताना मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणा आणि मधुमेह नियंत्रित ठेवून मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगा. धन्यवाद.